नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे AIB 20 ही एक्झाम शेड्यूल हे आउट झालेलं आहे. एक्झाम शेड्यूल कोणती डेट्स आहे, रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे, ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार आहे, त्यानंतर तुमची एक्झाम AIB 20 ही एक्झाम कधी होणार आहे, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. AIB एक्झामिनेशन कोण एलिजिबल आहे? किती पर्सेंटेज तुम्हाला पाहिजे? तर तुम्ही AIBची एक्झाम देऊ शकता. याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा हा चॅनल पुढे शेअर करा. आता आपण डायरेक्टली AIBचे जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे ते नोटिफिकेशन आपण बघूया. 26/9/2025 आज ही डेट्स म्हणजेच नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. नोटिफिकेशन विथ रिगार्ड शेड्यूल ऑफ ऑल इंडिया बार एक्झामिनेशन 20. सो त्यासाठी ही नोटिफिकेशन निघालेली आहे. जर आपण आता शेड्यूल जर यामध्ये बघितलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन AIB 20 साठी कधीपासून स्टार्ट होणार तर सप्टेंबर 29/2025 म्हणजे 29 सप्टेंबर पासून तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन AIB 20 यासाठी चालू होणार आहेत. त्यानंतर ऑनलाईन जे की पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. डेट स्टार्ट होणार आहे 29 सप्टेंबर पासून. लास्ट डेट तुमची असणार आहे 29 ऑक्टोबर. त्यामध्ये तुम्ही पेमेंट्स ऑनलाईन तुम्हाला करायचे आहेत. रजिस्ट्रेशन जे तुमचे स्टार्ट होणार आहे 29 सप्टेंबर आणि एंड होणार आहे ऑक्टोबर 28 म्हणजे 28 ऑक्टोबर 2025 या रोजी तुमचं रजिस्ट्रेशन हे एंड होणार आहे. लास्ट डेट काही करेक्शन असेल तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये, नावमध्ये काही मिस्टेक केल्या असेल किंवा काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस करण्यासाठी तुम्हाला भेटणार आहे 31 ऑक्टोबर 2025 रोजी. त्यानंतर मग तुमचं ॲडमिट कार्ड हे रिलीज होणार आहे नोव्हेंबर 15, 2025 या रोजी तुमचं ॲडमिट कार्ड हे रिलीज होणार आहे. एक्झामिनेशन जी तुमची असणार आहे 30 नोव्हेंबर 2025 या डेट्सला तुमच्या एक्झाम असणार आहेत. AIB 20 साठी हे जे एक्झामिनेशन किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ही जी प्रोसेस आहे ती असणार आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनची एक्झाम दिलेली आहे LLBची जे की क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे पास आउट झालेले आहेत, असे विद्यार्थी जे जनरल कॅटेगरीमध्ये असतील किंवा OBC कॅटेगरीमध्ये असतील अशा विद्यार्थ्यांना 45% जर तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये असतील म्हणजे LLB मध्ये असतील तुम्ही अप्लाय करू शकता AIB 20 साठी. आणि SC/ST आणि डिसेबल जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 40% जर तुमचे पर्सेंटेज असतील, जे की तुम्ही ग्रॅज्युएशन म्हणजेच LLBची एक्झाम दिल्याच्या नंतर तुम्हाला जे पर्सेंटेज येतात, ओव्हरऑल तुम्हाला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत. ते जर पर्सेंटेज तुमचे 45% असतील ओपनसाठी तर ते एलिजिबल आहेत ही एक्झामिनेशन AIBची एक्झामिनेशन देण्यासाठी. त्यानंतर 40% फॉर SC आणि ST कॅटेगरी या विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन क्लिअर होतं त्यांचं तर ते ॲज अ लॉयर म्हणून नॉर्मली वर्क करत असतात. पण ज्यावेळी तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल किंवा कोर्टमध्ये तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करायचं असेल किंवा कोणतीही केस तुम्हाला हँडल करायची असेल तर तुम्हाला AIB एक्झाम देणं हे गरजेचं आहे. जे विद्यार्थी पास आउट होतात आणि ज्यांना ॲडव्होकेट बनायचं असेल त्या विद्यार्थ्यांना AIB एक्झाम देणं हे कंपल्सरी असतं. त्यानंतरच तुम्हाला तुमचं जे रजिस्ट्रेशन असतं तर तुम्हाला डायरेक्टली पास एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली तुम्ही जो काही ॲड्रेस टाकलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमचं जे काही रजिस्ट्रेशन म्हणजेच लायसन्स जे आहे तुम्हाला तुमच्या घरापर्यंत येत असतं. पण हे एक्झामिनेशन पास आउट झाल्याच्या नंतर तुम्ही प्रॅक्टिस किंवा काही प्रॅक्टिस वगैरे तुम्ही यामध्ये करू शकता. सो याची एक्झाम कधी आहे या सर्व डेट्स तुम्हाला यामध्ये सांगितलेल्या आहेत. प्रॉपरली डेट्स वगैरे बघा. काहीही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप त्याची व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की इन्फॉर्म करा. कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नक्की यावरती व्हिडिओ मी नक्की बनवेन. ओके. थँक यू सो मच.